नमस्कार प्रेक्षकांनो, VS टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। व्हॉट्सअप या ॲपमध्ये मेसेज ट्रान्सलेशनची सुविधा देत आहे। याचा अर्थ की तुम्हाला इंग्रजी किंवा इतर कोणतीही भाषा येत नसली तरीही तुम्ही इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेत आरामात तुम्ही चॅट करू शकाल। सध्या हे फीचर टेस्टिंगच्या फेजमध्ये आहे। अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.24.15.8 इंग्रजी आणि हिंदीमध्ये थेट ट्रान्सलेशन ऑफर करत आहे। आशा आहे की लवकरच हे फीचर अधिकाधिक भाषांना सपोर्ट करेल। मेसेजिंग आणि कॉलिंग करताना कोणतीही अडचण येणार नाही। युजर्सना इतर कोणत्याही भाषेत चॅट करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा वापर करावा लागतो। मात्र असे असूनही फोन करण्यात अडचण येत होती। मात्र आता मोबाईल ॲपमध्ये ही सुविधा दिली जात आहे। व्हॉट्सअप बीटा इन्फो वेबसाईटवरून ही माहिती देण्यात आली आहे। यासाठी गुगल लाईव्ह ट्रान्सलेटर तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो। असे मानले जाते की ही सेवा वापरण्यासाठी व्हॉट्सअप ॲप युजर्सना सुरुवातीला लँग्वेज पॅक डाउनलोड करावा लागेल, जो इंग्रजी आणि हिंदी सपोर्ट करेल। तर हे फीचर कधी लॉन्च होईल? व्हॉट्सअप ॲपमध्ये संदेश भाषा व्यतिरिक्त व्हॉइस मेसेज ट्रान्सक्राइब करण्याची सुविधा दिली जाऊ शकते। हे युजर्सला मेसेजेसना टेक्स्टमध्ये रूपांतरित करण्यास परवानगी देईल। हे व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्शन फीचर व्हॉट्सअप ॲप फॉर अँड्रॉइड ॲपच्या बीटा व्हर्जन 2.24.15.5 मध्ये दिसले आहे। रिपोर्टनुसार हे फीचर काही बीटा टेस्टसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे। ही दोन्ही वैशिष्ट्ये सध्या चाचणीच्या टप्प्यात आहेत, जी लवकरच युजर्ससाठी आणली जाऊ शकतात। मात्र लॉन्चची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। व्हॉट्सअपचे नवीन भाषांतर वैशिष्ट्य सध्या डेव्हलपमेंट मोडमध्ये आहे आणि त्याचा प्रवेश बीटा टेस्ट देखील देण्यात आलेली नाही। म्हणजेच बीटा युजर्सना देखील ते वापरू शकत नाही। त्याची टेस्टिंग पुढील काही आठवड्यातच सुरू होईल। तर आता व्हॉट्सअपने हे आणलेले नवीन फीचर तुम्हाला कसे वाटले बरं? आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।